हाय गुड मॉर्निंग मित्रांनो. आज हे दुसरा दिवस. आता जायचं लग्नाला. आवरलं, रेडी झाले. आणि महिला मंडळाचं झाले का नाही काय माहित. आवरलं का रे? बघा लेडीजचं आवरतच नसतं शेवटपर्यंत पटापट. इकडं बहिणींचं कसं चालू आहे, एकमेकांचा मेकअप चालू आहे का दोघे बहिणीचं. गजरे बिजरे लावणं. होय बसला का? हॅलो हा बोला की. हॅलो दादाजी. हा आले त्यांनी एसटी नाही या तुमची तुम्ही. नाही गेला रवी. आता हा रवी गेलाय त्यांना आणाय. काय काय रवी गेलाय त्यांना आणायला. नाही 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 एसटीत बसले ते आले. आत्यान मामा गेले म्हणा पुढे पप्पाचा फोन आलता आता. चला मित्रांनो आता आपण निघालोच लग्नाला. लग्नाला सगळे ते बघा सिमेंटचा रस्ता करतायत. या साईडला काम चालू आहे. ते पलीकडचा सिमेंटचा आणि तो पण किती खालच्या दर्जाचा केलाय बघा. सगळं निघालंय तिथलं खडे वगैरे. आणि रस्त्याला पूर्ण खडी आहेत. टू व्हीलरवाल्यांचं तर अवघड आहे ते चालवायचं. आणि फोर व्हीलरचं पण म्हणजे आहे, खडे वगैरे उडत आहेत. हे बघा आमची परी. अरे परी तर झोपली, गाडीत बसली का झोपली ती. आणि मागे चालत लग्नाला. कुठे जायचंय? मावच्या लग्नाला माझ्या. हा का? ते पोस्टर आहे लग्नाचा. नवरा नवरी आहेत पोस्टरवरती. बघू आता काय अजून काय हालचाल आहे तिथे गेल्यावर कळेल. आता लग्नाचं गंतव्यस्थळ आलेलं आहे इथे. शाळेच्या इथे लग्न आहे. आपल्याला पुढे जायचं ना घरी. आलेत का विचारा नवरदेव. नवरदेव नाही आला आता. नवरदेव आले का नाही? अच्छा काल तुम्ही होता का भाऊला ओळखीला मला बाबा बाबा आलंच नाही. आई पण इथं आहे. बरं जाऊन या. जावा पुढे नाही माहिती उतरा परत तिकडून या. परत या पुन्हा. जावा चला जाऊन येऊया. बरं चल. पब्लिक चालली तिकडं. आपण चाललो घरी नवरीकडे. अजून कोणी झालं नाही. बघा हे आमचे साडू आणि काय म्हणतात साडू सेम झाले. कोइन्सिडेंटली झाले आहे का नाही. चला ह्यांना ओळखतच झाले परळीमध्ये असं थर्मलमध्ये. हॅलो खुशी. आवडलं इथं कोणीच नाही. इथं बघा मस्त आड आहे. पाणी पण याला. मासा आहे एक मोठा. अरे यार कुठे नवरी? चला पटकन. नवरी गेली भाडमध्ये. इकडं तू आणि तिकडं कोण नाही? मग तुम्ही घरी इथं कशाला आलात मग? आणखी लाव ना. इथं कशाला आलात मग तुम्ही? म्हैस कुठे गेली इथली? आता इकडं कोणी नाही घरी. सगळे तिकडं काय म्हणतात मंडपाकडेच आहेत. जाऊ आपण तिकडं. बघा आता वाजलेत 1:15 आणि आय थिंक आत्ता नवरदेव आले बहुतेक. समोर काय दिसतात गाड्या दिसत आहेत. बिराड आले बहुतेक. बिराड आले आता. नवरी सगळी आतमध्येच आहे. घोडा पण इथं. पौळ परिवार स्वागत करीत आहेत. बघा नवरीचा फोटो सेशन चालू आहे. काय करायचंय? फोटो माझी आहे का? त्यांचं झालं का? त्यांचा आलं चाल.
बेकार माणसाचं हेच काम असतं. लग्न लागलं आणि पहिल्याच पंक्तीला लोक भरपूर बसले, कारण लग्नाला उशीर झाला होता. 12:30चं लग्न 2:30ला लागलं होतं. अभिनंदन पहिलं तुम्हाला दोघांना. थँक्यू. चला बघा, नवरा नवरी नवरी तापलीच आहे. लग्नामध्ये मी नाव घ्यायचा अभ्यास केला होता, पण आता मी विसरलोय त्या अभ्यास होता. कोणी घेतलं ना? आता पूजाने घेतलं वाटतं ना. थांब 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 थांब. केलं वाटतं भैया समोर इकडं. ऑलमोस्ट सगळं क्लिअर झालं आहे. बरेच लोक सगळे जेवून गेलेत. आता फक्त आमचे राहिले, घरातले सगळे इथले जे पण फॅमिली मेंबर आहेत ते राहिलेत. नवरा नवरी अजून चालूच आहे त्यांचं फोटो सेशन वगैरे. घरचे सगळे मंडळी बसलेत, जे पण राहिले ते. जेवणात आहे बटाट्याची भाजी, चपाती, भात, चिवडा, बुंदीचा लाडू आणि वरण. तर ही सगळी नवरी मुलीकडची पंगत आहे. नवरीकडचे जेवढे पण पाहुणे मंडळी आहेत, घरातले मेंबर वगैरे सगळे आता जेवायला बसलेत वाट पाहून. इथे आहेत नवरी मुलीचे आई वडील, म्हणजे माझ्या बायकोचे मामा आणि मामी. बघा, नवरदेवाचा बूट चोरलाय. तर कोणी चोरला रे बूट? एक नंबर चोरा. पण मग कुठे ठेवलाय पण? हा बस. चला, नवरा नवरीची पंगत बसली आहे. नवरा नवरीकडे जाऊ आपण. नमन जाऊ द्या. झालं का? दोघात एकच ताट कसं काय रे? कुठे दोघात एकच ताट कसं काय घेतलं तुम्ही? का का बरं? माझ्यातर्फे दोघांनी एकमेकाला भरवायचं. काय भरवायचं दोघांनी? तुम्ही नोट मानलात. बरोबर आहे, बरोबर आहे. प्रोफेसर आहेत सगळ्या गोष्टीला. बरोबर आहे, बरोबर आहे. आता इथं बुटाची डील होईल म्हटल्यावर शूट तर व्हायलाच पाहिजे. कसं कसं ठरलंय मग तुमचं? हां, आधी माझा 8 दिवसांसाठी मी तुम्हाला 8 दिवसांनी परेशान केलं. हो हो, आमच्या लग्नात पण केलं. आमचाही बूट चोरला होता. नाही नाही आम्ही तुम्हाला लहान लेकराला खेळविल्यासारखं कशाला करायचं? मानाचा विषय नाही, मानाचा विषय नाही. लहान लेकराला केल्यासारखं नाही करायचं. बरोबर आहे भैया, बरोबर आहे. मेहुण्या ह्यांच्या आहेत ना. आता ही कुणाची झाली? ही तुमची झाली. हो. नाही नाही, आता ही कुणाची झाली? तुम्ही बोलायचं नसतं, तुम्ही आमचाच
करा लवकर. थांबा आता यांचं डील व्हायचंय. बुटाचा सौदा राहिलाय आता. डील व्हायचं. वरी नाही देणार. बसा गाडीत बसा. गाडीत बसा. चला. नाही नाही होऊ द्या उशीर झालाय असं उशीर तसं उशीर होऊ द्या. पुण्याला निघायची माणसं नको चला. मला गाडी आहे. आता लगे ह्या गाडी आहे त्यांची मम पप्पाची गाडी हा बरोबर 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 आम्ही कॉम्प्रोमाइज दोन नोटा लागल्या होत्या आम्हाला नको म्हणजे 500 बी नको काहीच नको. तू कुणाच्या बाजूने तू कुणाच्या बाजूने हा बहिणीच्या बाजूने मग सांग ना मग सांग मग द्या म्हणून द्यावं म्हणून नका ना हो द्यावं. द्या म्हणून द्या द्या लवकर कुठे गेले ते थांबा द्या म्हणून तिनं सांगितलं दादा काय नाही दादा काय म्हणले ऐका भाऊजी घरात पडणार आहे ती. दादा तर अजून तसाच पडलेला आहे ती. दादा काय म्हणले तुमच्या आमचे माझा मेन बूट आहे माझ्याकडे ती नको. आमचे ते कपडे तसेच पडलेत. सगळ्यांचं पडणार. वैभव इंगे. 50 रुपये चला. लेकराला केलं. चला बसा. भैया दोन नोटा म्हणल्या किती एक बुट आहे का 2 बुट आहेत ती एका बुटाची किंमत झाली मग असं म्हणा. मी 2 बूट 500 रुपयाचे घेतले तुम्हाला एका बुटाचे 500 रुपये द्यायला एकाची 500 द्यायला तुम्ही. ऐका माझं ऐका हे जी बॅग होती ना तसं नसतं ताई हे मान असते पैसे हा बोट ऐका आणि सगळ्याच्या लाईनीने पाया पडायचं भाऊजी जोडी नाही आणणार नाही आधीचे पप्पा आधी आहे नंतर ना काही होऊ. ती पाया पडायला मोठे का अरे ये रे बाबा तुझ्या मामाने बी पाय पडा. आता नवऱ्या मुलीला निरोप द्यायची वेळ आली. तिला निरोप देताना सगळ्यांच्या डोळ्यात पाणी होते. घरातले सगळेच नवरीला बेलगून रडत होते. भावंडांना आपली लाडकी बहीण आणि वडिलांना आपली लाडकी लेक परत या घरात हसत खेळत रोज फिरताना बागडताना आता कधी दिसणार नाही या जड अंतकरणाने तिला निरोप देत आहेत. सगळ्यांची लाडकी असणारी आमची नवरी तिला निरोप देण्यासाठी शेजारी पाजारीही जमले होते आणि त्यांनाही अश्रू अनावर झाले. जड अंतकरणाने माहेरला निरोप देऊन नवरी तिच्या नवीन आयुष्याच्या प्रवासासाठी निघाली. नवरी मुलीची तिच्या सासरी पाठवणी झाल्यानंतर आम्हीही जड अंतकरणाने आमच्या गावी परत निघालो.